आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या पुढाकारातून वसईत जनसंवाद दिन यशस्वी. जमीन मोजणी प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी तातडीच्या सूचना. वसई तालुक्यातील नागरिकांच्या जमीन मोजणी संदर्भातील अनेक प्रकरणे तांत्रिक अडचणी व प्रशासकीय विलंबामुळे दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या पुढाकारातून आज गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी वसई तहसीलदार कार्यालय वसई पश्चिम येथे आयोजित विशेष जनसंवाद दिनात नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आल्या. या जनसंवाद उपक्रमादरम्यान सुमारे 70 ते 80 नागरिकांनी प्रत्यक्ष हजर राहून त्यांच्या प्रलंबित प्रकरणांच्या समस्या आमदार महोदयांसमोर मांडल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीवर आमदार महोदयांनी श्री अमोल बदडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी सविस्तर चर्चा करून या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी जमीन मोजणी, हद्द कायम, पोट हिस्सा प्रकरणात आवश्यक फी भरूनही मोजणीच्या तारखा न दिलेल्या अर्जदारांना त्याच ठिकाणी मोजणीच्या तारखा देऊन नोटीसच्या प्रती देण्यात आल्या. या जनसंवाद दिन कार्यक्रमादरम्यान भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला असता एप्रिल अखेर 475 प्रकरणे प्रलंबित असल्याचे आढळून आले. त्यापैकी 228 प्रकरणे मे 2026 अखेरपर्यंत निकाली काढण्याचे, 151 प्रकरणे 15 जून पर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार जुलै अखेरपर्यंत एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई यांना सूचित केले. आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून ठोस व वेळेत निवारण करण्यावर भर दिला. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करून जनतेच्या समस्या सोडविणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच काही कारणास्तव या जनसंवाद दिनाला हजर राहू न शकलेल्या तथापि मोजणी फी भरून मोजणीची तारीख न मिळालेल्या नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधून मोजणीच्या तारखांच्या नोटिसा घ्याव्यात, असे आवाहन आमदार महोदयांनी केले आहे. या जनसंवाद दिन कार्यक्रमाला उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई श्री अमोल बदडे, शिरस्तेदार श्री हनुमंत देशमुख, परिरक्षण भूमापक श्री हर्षल खराटे तसेच मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा जनसंवाद उपक्रम नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत असून प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.